वाढती बेरोजगारी, नोकरीतील अनिश्चितता यामुळे युवकांसमोर संकट उभे टाकले आहे. आपली शेती निसर्गावरच अवलंबून असल्याने शेतीलाही निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका बसत आहे. यासाठी शेतकरी, बेरोजगार युवक युवतींना शेतीपूरक उद्योगातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या दृष्टीने कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन, पशुपालन आदी उद्योग उभारी घेत आहेत. यासोबतच कमी जागेतील, कमी खर्चातील चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून बटेर पालन म्हणजे लेवी पालन बेरोजगारांना उत्तम संधी निर्माण करून देत आहे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर. अतिशय रुचकर मांस व अंडी उत्पादनामुळे मार्केटमध्ये लेवीची मागणी वाढत आहे. म्हणून बटेर पक्षी पालन व्यवस्थापन किंवा असं म्हणू शकतो आपण, बटेर पालन हा अधिक नफा कमवून देणारा शेतीपूरक असा जोडधंदा आहे. जर आपण जगामध्ये बघितलं आपण तर बटेरच्या आहारामध्ये वापर चिकनपूर्वी सुरू झाल्याचे आपल्याला समजण्यात येते. म्हणजे आपण चिकन खाण्या अगोदर आपले जे पूर्वज असतील ते देखील बटेर किंवा लेवी हे खात होते. चीन, तैवान, UK इत्यादी देशामध्ये फार वर्षापासून बटेर पालन केले जात होते. 50च्या दशकामध्ये इटली देशामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून बटेर पालनास सुरुवात झाली. भारतात प्रथमतः मध्यवर्ती कुक्कुट संशोधन संस्था इज्जतनगर म्हणजे म्हणतो आपण इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर या अग्रणी केंद्रामध्ये अमेरिकेतून बटेर आणण्यात आले व 1972 सालापासून त्यावर महत्त्वाचे संशोधन सुरू झाले. यामध्ये AVM हॅचर कोइंबतूर यांचाही मोलाचा वाटा होता. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी आपणास थोडं वेळा सांगतो की आपण बटेरला आपल्या भाषेमध्ये तितर पण म्हणतो, लावरी पण म्हणतो, काही ठिकाणी त्याला लेवी पण म्हणतात आणि त्याला आपण बटेर असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला क्वेल असं म्हणतात, QUAIL क्वेल असं म्हणतात आपल्याला. आणि त्याचं शास्त्रीय नाव बघितलं आपण तर कोटोनिक्स क्वेल असं किंवा कोटोनिक्स जापानिका असं नाव त्याला जनरली दिलं आहे. म्हणून त्याला जनरली जापानीज क्वेल असं म्हणतात. म्हणून जापानीज बटेर ही आपल्याकडे जंगलात आढळणारी लाव्ही यासारखीच प्रजाती आहे, परंतु ती आकाराने मोठी जात आहे. प्रतिकूल हवामानामध्ये हे पक्षी चांगल्या प्रकारे तग धरतात. या स्वादिष्ट व चवदार असल्याने याला चांगली मागणी आहे. एकूण शरीराच्या 10% हाडे असतात, 14% त्वचा असते व 76% मांसल भाग असतो. म्हणजे सर्वात जास्त याच्यामध्ये मांसल भाग असतो. हाडे पापुद्र्यासारखे असतात. मांसामध्ये उच्च प्रकारची प्रथिने म्हणजे अमिनो आम्ले, जीवनसत्वे असतात. यात कोलेस्ट्रॉल अत्यंत कमी असतो म्हणजे फक्त 2.5% पर्यंत. आणि हे मांस लहान मुले, गर्भवती स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त असे समजण्यात येते. याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा देखील भरपूर असते. त्यानंतर 3 आठवड्यानंतर नर आणि मादी यातील फरक आपणास लक्षात येतो. तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हे नर आहे का मादी आहे. पण आफ्टर 3 वीक आपण आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो ही मादी का नर आहे. नराच्या मानेखाली आपल्याला मी स्क्रीनवर दाखवतो जनरली फोटो वगैरे. नराच्या मानेखाली लालसर भुरा व धुसर रंग आढळतो, तर मादीच्या मानेखाली पोटावर सुरमई पिवळसर छटा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. मादीचे वजन नरापेक्षा 15 ते 20% जास्त असते. म्हणजे बघा, नर हा लहान असतो आणि मादी ही मोठी असते. जनरली हे आपल्या सर्वांपेक्षाही उलट आहे. आता याचं व्यवस्थापन कसं करावं? सर्वसाधारणपणे जर बघितलं आपण तर 1 ते 4 आठवड्यापर्यंत बटेर पक्ष्यांना कृत्रिम दातीद्वारे उष्ण द्यावे लागते. 1 दिवसाचा बटेर 6 ते 7 ग्राम वजनाचा असतो आणि पिल्ली येण्यापूर्वी ब्रुडिंग शेडचा भाग, पाण्याची भांडी, जमिनीवर पसरण्यात येणारा भुसा निर्जंतुकीकरण करून घ्यावा. पिल्ले 1 आठवडा वयाची असेपर्यंत त्यांना खूप जपावे लागते. कोंबडीच्या तुलनेत एका कोंबडीच्या जागेत 8 ते 10 बटेर बसू शकतात. म्हणजे कुक्कुटपालनापेक्षाही हा पालन व्यवसाय अत्यंत चांगला आहे. म्हणजे एका कोंबडीच्या जागेवर तुम्हाला 8 ते 10 बटेर ठेवता येतात. यासाठी जर बघितलं आपल्याला तर याची जर बघितलं आपण तर आपल्या इथं आपण त्याला पिंजऱ्यामध्ये देखील आपण याचं पालन करू शकतो आणि आपण त्याचा एक गृह करून म्हणजे फ्लोअरवर देखील आपण त्याचं आपण मॅनेजमेंट करू शकतो. ब्रुडिंग अवस्थेत जवळपास 100 वॅटचा बल्ब प्रति चौरस मीटर लावणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की उष्णता ही अत्यंत गरजेचं असते प्रत्येक बर्डला, तसं लावीला पण लागते. सुद्धा 24 तास 4 उष्णता देणे गरजेचे आहे. म्हणजे पहिल्या जो काही 24 तास आहे त्याला हीटची अत्यंत गरजेचं असते. म्हणजे नवजात अर्भ जनरली असतं त्यामुळे
3 आठवडे प्रतिपक्षी 80 चौरस सेंटीमीटरवर, तर ते 4 ते 5 आठवड्यांनी 120 चौरस सेंटीमीटर जागा आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे 6 आठवड्या वयापर्यंत एक पक्षी साधारण 546 ग्राम खाद्य खातो आणि मादी वर्षामध्ये 280 अंडी देते आणि एका अंड्याचे वजन साधारण 12 ग्राम एवढे असते. म्हणजे लहान असतात जनरली अंडी याचे. अंडी घातल्यापासून 4 दिवसाचीच अंडी उगवणीसाठी वापरावी असे सर्वे जे काही आपल्या समजा IVRI जे काय इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा आपल्या कृषी विज्ञान केंद्र भातखेड किंवा धातखेड किंवा आपले जे काही ICAR जे काही रिसर्च स्टेशन असतील किंवा महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी राजस्थान यांना देखील सजेस्ट केलं आहे की आपल्याला जनरली बघितलं आपण तर त्याचं आपल्याला 4 आठवड्याचेच अंडी आपल्या उगवण्यासाठी वापरायचं आहे, तसं तज्ज्ञांचं अत्यंत मत आहे. तसंच बटेर स्वतः अंडी उगवत नाही. जर बघितलं आपण तर बटेर हा स्वतःहून अंडे आपल्या कधी उगवत नाहीत. त्यासाठी आपल्याला कोंबडीची अत्यंत गरज असते आणि कोंबडीमध्ये गावठी कोंबडी असेल तर आपल्याला त्याचे अंडे हे उगवू शकतो आपण, म्हणजे अंड्यातून चिक्स बाहेर काढण्यासाठी. किंवा आपण ते जनरली मशीनद्वारे आपण त्याचे उगवू शकतो. जसं आपण आपल्या पोल्ट्री फार्मिंगला करतो तसं आपण आपल्या मशीनद्वारे देखील ते अंडे उगवू शकतात. मध्यवर्ती कुक्कुट विकास केंद्राच्या संस्थानुसार कॅरी उत्तम व कॅरी उज्ज्वल, पुन्हा एकदा सांगतो, कॅरी उत्तम व कॅरी उज्ज्वल यासाठी उत्तम जाती समजल्या जातात, म्हणजे मांसासाठी या अत्यंत चांगल्या जाती आहेत. राखाडी रंगाच्या कॅरी उत्तमचे 4 आठवड्याचे वजन साधारण 150, तर 5 आठवड्याचे वजन साधारण 180 ग्रामपर्यंत असतं. म्हणजे जनरल जर बघितलं आपण, म्हणजे ॲव्हरेज त्याचं वेट बघितलं आपण तर 150 ते 180 ग्राम असतं आणि हे तुमचं राईट वेट असतं आपल्या मांस खाण्यासाठी. याचं जर बघितलं आपण तर पोटावर पांढरा पट्टा असलेला कॅरी उज्ज्वलचे 4थ्या ते 5व्या आठवड्यापर्यंत जवळपास 175 ग्रॅम वजनाचे असते आणि या जातीची जे का तुम्ही बघितलं आपण तर जवळपास ते 285-295 अंडी घालत असतात. आणि अंडी उत्पादनासाठी 45 दिवसामध्ये आपलं अंडी उत्पादन सुरू होते व एका मादीपासून साधारण आपल्याला 280 ते 290 अंडी मिळतात. 50% अंडी उत्पादनाच्या 8व्या आठवड्यात मिळतात व 26व्या आठवड्यानंतर अंडी उत्पादनात घट होऊ लागते. बटेरची विष्ठा ही अत्यंत चांगली असते, ज्याला म्हणतो आपण जसं पोल्ट्रीचं जसं तुमचं मॅन्युअर असतं तसं तुमचं बटेरचं मॅन्युअर असतं आणि हे मॅन्युअर हे तुमच्या गाईच्या खतासारख्या पेक्षा म्हणजे खतापेक्षाही 4 पटीने याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालास किंवा इतर न्यूट्रिएंट असतात जे आपल्या ॲग्रिकल्चरसाठी किंवा आपल्या फार्मिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि जर आपण सिंपल वेने गेलो शेतकरी बंधूंनो तर आपल्याला एका बटेरपासून साधारण 9 ते 10 रुपये फायदा मिळू शकतो. आजकाल जर आपण बघितलं मागणी जास्त असल्यामुळे आपल्याला 20 रुपयापर्यंत देखील तो फायदा मिळू शकतो. परंतु यासाठी आपणास परवाना घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला तुमच्या पुढच्या लाईनमध्ये सांगणार आहे. अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर बटेरची आपल्याला फायदा बघा. हा फायदा जर बघितला आपण तर कमी भांडवलमध्ये हा सुरू होतो हा व्यवसाय. कोणत्याही वातावरणामध्ये हे तग धरतात, म्हणजे तुमचं जास्त ऊन असू द्या, जास्त वारा असू द्या, जास्त पाऊस असू द्या, कुठं पण हे येऊ शकतात. पक्षी लवकर वयामध्ये येतात, म्हणजे ज्याचे जे काही पक्षी असतात ते लवकर वयामध्ये येतात आणि जलद वाढ होते. त्यांना कमी खाद्य लागते, म्हणजे खाद्य बी कमी लागतं आणि जागा पण कमी लागते. याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट प्रतीचे प्रथिने व अत्यल्प कोलेस्ट्रॉल असल्यामुळे लावी पक्ष्याचे मांस हे लोक अधिक आवडते. या पक्ष्याची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत चांगली आहे. तर हे आपण जर बघितलं आपण तर लावी किंवा बटेर पालन किंवा आपण तितर पालन हे आपण गादी पद्धतीने म्हणजे फ्लोअरवर पण आपण त्याचं पालन करू शकतो किंवा पिंजरा पद्धत, या दोन्हीमध्ये आपल्याला या पक्षी आपल्याला वाढवण्यात येतात. आणि जर जनरली आपण बघितलं आपल्याला तर शास्त्रशुद्ध माहिती घेण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग अत्यंत गरजेचं असते. म्हणून सर्वांनी ट्रेनिंग घेणं गरजेचं. जे आजकाल आपले जे काही भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजे ICARद्वारे जे काही आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत यांच्या अंतर्गत आपल्याला त्याचं प्रशिक्षण भेटत असतं, ते आपल्याला प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं. म्हणजे आपल्याला जो काही पुढचं लोन आहे किंवा जे काही सबसिडी आहे किंवा पुढची जे काही प्रोसेस आहे आपल्याला ती इझी होऊ शकते. फक्त शेतकरी बंधूंनी आणि विद्यार्थी मित्रांनी ह्या 2-3 गोष्टी अत्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, पहिली गोष्ट जगभर आढळणाऱ्या बटेर, लावी म्हणजे तितर पक्षाच्या अनेक प्रजातींपैकी जपानीज लावी ज्याला म्हणतो आपण कोटुनॅक्स क्वेल किंवा जपानीज क्वेल ही जात धंदेवाईक बटेर पालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. अगोदर आपल्याला याला परवाना लागायचा, पण काही मी रिसर्च आर्टिकलमध्ये वाचलं की आजकाल जर बघितलं आपण तर परवान्याची गरज नाही, परंतु आपल्याला याचा
परवाना घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण की काही रिसर्च पेपरमध्ये परवाने घेण्याची गरज नाही असं म्हटलेलं आहे आणि काही रिसर्च पेपरमध्ये परवाना घ्यावा लागतो असं म्हटलेलं आहे. पण मी शेतकरी बंधूंना सांगेल की बिफोर स्टार्टिंग ऑफ दिस बिझनेस यू कॅन फर्स्ट ऑफ ऑल लायसन्स, म्हणजे तुम्हाला लायसन्स घेणं अत्यंत गरजेचं, जे तुम्हाला तुमच्या पशुसंवर्धन कार्यालयातून किंवा तुमच्या जे काही तुमचे जिल्हा स्तरावर तुम्हाला जिल्हा कलेक्टर ऑफिस जाऊन तुम्ही त्याचं लायसन्स हे घेऊ शकता कृषी विभागाला संपर्क साधून. हा बटेर पालन हा अत्यंत झपाट्याने वाढणारा पक्षी आहे आणि एका दिवसाची पिल्लू फक्त 6 ग्राम वजनाचे असते आणि तेच जर आपण बघितलं आपण पुढच्या 5 आठवड्यांमध्ये जवळपास ते 180 ग्राम होते. म्हणजे ते त्याची वाढ जी तुम्हाला बोललो मी तर ती झपाट्याने होते आणि या पक्ष्यांना बाजारपेठेत अत्यंत मागणी आहे आणि म्हणून त्याला आपल्याला लूजमध्ये देखील आपल्याला ते विकता येतात. या पक्षात मृत्युकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॉर्टेलिटी रेट ज्याला म्हणतो आपण तो अत्यंत कमी आहे. बटेर पक्षी यांची आपल्याला गादी पद्धतीने व पिंजरा पद्धतीने आपल्याला त्याला पांढरा जे तुम्हाला पहिले सांगितलं. आणि याचे ब्रुडिंग व्यवस्थापन आपल्याला कोंबडी पालन सारखेच करायचे, म्हणजे कोंबडी पालन जसं करतो आपण तसंच आपल्याला बटेर पालन देखील करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपल्याला तुम्हाला जसं पहिले बोललो मी लायसन्स, तसं तुम्हाला लायसन्स आपल्याला का करावं लागतं, कारण की वन्यजीव संरक्षण ॲक्ट 1972 नुसार, पुन्हा एकदा सांगतो, वन्यजीव संरक्षण ॲक्ट 1972 नुसार बटेर पालन हा शिकार मानला जायचा किंवा बटेर पालन हे बटेर पालन करणे हा बटेर पालन शिकार करणे हा गुन्हा मानला जायचा. म्हणून आता त्यांनी सरकारकडून आपल्याला लायसन्स काढणं 2014 पासून ते बंधनकारक करण्यात आलं आहे. काही जपानीज बटर हा व्यावसायिकच पक्षी असल्यामुळे, म्हणजे पक्षी असल्याकारणे याची लायसन्सची गरज पण नाही असं देखील काही आर्टिकलमध्ये म्हटलं आहे, पण आपण त्याचं लायसन्स हे काढणं गरजेचं आहे. म्हणून आपण IVRI इज्जतनगर, जो मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा वेबसाईटचं नाव पण देईल आणि तुम्हाला मी त्याचं पत्ता पण देतोय बघा, जनरली IVRI इज्जतनगर. तसंच महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी राजस्थान, ही देखील अत्यंत चांगली आहे, राजस्थानमधली युनिव्हर्सिटी, यात देखील तुम्हाला त्याचं बटेरवर चांगल्या पद्धतीने संशोधन झालेलं आहे. तसंच कृषी विज्ञान केंद्र धातखेड अमरावती जिल्ह्यामध्ये जनरली आहे, या ठिकाणी देखील त्याचं तुम्हाला ट्रेनिंग मिळू शकतं किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा कृषी विभागामध्ये किंवा पशुसंवर्धन विभागाला तुम्ही जनरली संपर्क करून याचं तुम्हाला प्रशिक्षण घेऊन तुम्ही जनरली तुमचा व्यवसाय हा सुरू करू शकतात. यासाठी जे काही तुमचे व्यावसायिक बँका आहेत किंवा ग्रामीण बँका आहेत किंवा ज्या काही पतपुरवठा करणाऱ्या वगैरे बँका असतील वगैरे, या तुम्हाला काही प्रमाणात कर्ज देखील प्रोव्हाइड करतात. किंवा नाबार्ड एक बँक आहे, म्हणजे नॅशनल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट, जी आपली बँक आहे, ही बँक देखील तुम्हाला काही प्रमाणात लोन ही प्रोव्हाइड करतं तुमच्या त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी. म्हणून सर्वांनी या लोन योजनेचा देखील फायदा घ्यायचा आहे आणि आपण आपल्या शेतीसोबत आपण बटेर पालन व्यवसाय हा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बटेर पालनला अत्यंत चांगली मागणी आहे बाजारामध्ये. म्हणून सर्व शेतकरी बंधू तसेच माझे नवीन येणारी पिढी म्हणजे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधूंनो, आपण सर्वांनी बटेर पालन करावं किंवा आपल्या जवळच्या शेतकरी बंधूंना किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना बटेर पालन करण्यासाठी आपण एन्करेजमेंट द्यावी, ही माझी सर्वांना नम्र विनंती राहील. तसंच हा माझा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला, आपल्याला तो आवडला असेलच तर कृपया लाईक करा. तसंच सर्व शेतकरी बंधूंमध्ये याला शेअर देखील करा, जे म्हणजे तुमचा जो काही सोशल मीडिया असेल, व्हॉट्सॲप असतील किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल वगैरे, किंवा अदर सोशल मीडिया टेलिग्राम वगैरे, याच्यावर देखील तुम्ही त्याला शेअर करा, म्हणजे जास्त जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकतो. काही अडचणी असतील तर कॉमेंट करा. आणि आपण हा व्हिडिओ तसंच आणखी इतरही भरपूर जवळपास आपण व्हिडिओ दररोज आपण अपलोड करत असतो. या व्हिडिओंचा आपण फायदा घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी आपण चॅनलला आत्ताच आपण सबस्क्राईब करून घ्यावा, ही नम्र विनंती. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.